मला कधी वाटलंच नव्हतं की चित्रपट शूट होतात तिथं आम्ही जाईन. तर आम्ही आज गेलेलो होतो पळसदरीला, कारण नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे स्वामी समर्थांचं दर्शन करायचं होतं. स्वामी समर्थांचं दर्शन केलं, त्यानंतर म्हटलं चला आता रस्त्यावरतीच ना घरी जाता वेळी एनडी स्टुडिओ लागतो, तिथे आपण जाऊन एनडी स्टुडिओ ओपन आहे का तो बघू. गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो पण ओपन नव्हतं, आम्ही काही गेलोच नाही. तर महाराजांचं दर्शन घेतलं. गेट मधून आत आल्यानंतर लगेच आपल्याला महाराजांचं दर्शन होतं. त्यानंतर आता तिकीट काउंटरवरती चाललेलो आहे तिकीट काढण्यासाठी. तर माझा व्हिडिओ खूप दिवसांनी तुम्हाला येतोय, कारण मी गावी गेलेली होती, तर गावाला ना नेट नसतं, त्यामुळे व्हिडिओ काय अपलोड केलेच नव्हते. मी आता आलेले आहे मुंबईला, त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. तर गावाला कशाला गेली ती काय सर्व काय ते व्हिडिओ शूट केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला येतील. चला आवनी तिकीट काढलेले आहे. मोठ्या माणसाची तिकीट आहे 700 रुपये, लहान मुलांचे आहे 300 रुपये. तर आता तुम्हाला दाखवते. जे महाराज बसलेले आहेत ना त्यांच्या समोर मेन गेट आहे आणि पार्किंगची सोय सुद्धा खूप छान आहे. आम्ही गाडी पार्किंगला लावली, त्यानंतर आता आलेलो आहे त्यांची बस सोडण्यासाठी. इथवर आलेली होती बस, तिथूनच मागे गेली आणि त्यानंतर आता इथून आपल्याला चालत जायचं. हा स्टुडिओ आहे तो 50 एकर मध्ये पसरलेला आहे. टाइम कॉवर, जुदाई अकबर, शीश महल, शनिवारवाडा, रॉयल पॅलेस, रायगड, राजगड, अशोका यासारखे असे फार फार सुंदर लोकेशन ना इथं बघायला भेटतात. मध्ये जसा शीश महल आहे ना तसाच हा बनवलेला आहे आणि प्रेम धन पायो या पिक्चर मध्ये शूट झालेला गाणं आहे ना तो महल दाखवलेला आहे, शीश महल तोच हा आहे. आता आपल्याला जायचं आहे राजगृहामध्ये. आता पोहोचलेलो आहे आपण राजगृहामध्ये. तर हे बघा राजगृह म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जी मालिका होती ना अमोल कोल्ह्यांची, ती इथंच शूट झालेली आहे. आणि काशीबाई बाजीराव बल्लाळ ही सुद्धा मालिका आहे, सिरियल आहे, ती सुद्धा इथं शूट केलेली होती. ओपन असं राजगृह आहे, खूप सुंदर असं आहे. आणि सिंहासन तुम्हाला दाखवते, खूप सुंदर सुंदर सिंहासन होती. आता आहोंचा फोटो काढायचा होता, त्यामुळे बसलेले होते सिंहासनावरती. त्यांचा पण फोटो काढला. त्यानंतर मला सुद्धा मोह आवरणा फोटो काढायचा, म्हणून त्यांना म्हटलं माझा सुद्धा फोटो काढा. तर वरती हे सिंहासन आहे ना राजाचे, तिथंच आम्ही सर्वांनी बसून फोटो काढले. छान असा फोटो काढला. तर आता चाललेला आहे दुसऱ्या ठिकाणी. तर चला दुसरा महल सुद्धा आपल्याला बघायचा आहे. तर आपल्याला बघायचा आहे रॉयल पॅलेस. त्या अगोदर इथला परिसर तुम्हाला दाखवते. किती मोठा असा परिसर आहे, खूप सुंदर वाटत होतं. मन मोकळेपणानं किती पण फिरावं असं वाटत होतं. खूप सुंदर सुंदर ना बघायला लोकेशन छान आहेत. तर हा आहे रॉयल पॅलेस. आपण आलेलो आहे राजस्थानमध्ये. म्हणजे जसा राजस्थानमध्ये रॉयल पॅलेस आहे ना महल, तसाच हा आहे. प्रेम धन पायो ह्या पिक्चरचं शूट आहे ते 6 महिने इथं चाललेलं होतं. खूप सुंदर असा ना हा महल आहे. तर आम्ही छान छान फोटो काढले, व्हिडिओ काढले. हाच लॉंग व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये बघायचा असेल ना तर युट्यूब चॅनेलवरती माझ्या आहे, म्हणजेच मनीषा ब्लॉग चॅनेल सर्च करा किंवा मनीषा गावरान तडका असं सर्च केलं तरी सुद्धा येऊन जाईल. शॉर्ट मध्ये एवढं काही सांगता येत नाही, दाखवता येत नाही. जेवढं मला शॉर्ट मध्ये दाखवता येईल ना ताईनो तेवढं मी दाखवलेलं आहे. पूर्ण असा एनडी स्टुडिओ बघितला. खूप सुंदर असा स्टुडिओ आहे. तुम्ही पण कधीतरी गेला ना तिकडे तर नक्कीच एनडी स्टुडिओला भेट द्या. खूप सुंदर असा ना लोकेशन आहे, त्यामुळे बघायला पण खूप छान वाटलं. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना बाय.